नमस्कार मित्रांनो, धनतेरसच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सौमित्रा आणि अवंतिका जानकी बहिणीच्या सांगण्यावरून परत घरी येतात, परंतु सौमित्राच्या मनातील राग मात्र सुमित्राविषयीचा काही गेलेला नसतो। तो आईला सर्व काही बोलावून दाखवतो की आई, अगं तू खरंच असे काही करशील याची कधी मला कल्पना नव्हती। त्या ऐश्वर्याचं ऐकलंस आणि तो आपल्या जानकी बहिणीला आणि ऋषिकेश दादाला घराच्या बाहेर काढलं। तू असे काही करशील याची खरंच मला कधीही कल्पना नव्हती। अगं आई, तुला इतकं सुद्धा कळत नाही की त्या ऐश्वर्याच्या दबावाखाली येऊन तू आपला निर्णय बदलू शकतो। म्हणून कसे नाही की नानांनी सुद्धा कुठल्या तरी दबावाखाली येऊन त्यांचं बोट ऐश्वर्याकडे न दाखवता जानकी बहिणीकडे दाखवलं। तेव्हा सर्वांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो। तेव्हा ऐश्वर्याची तर बोलती बंद होते, तरी सुद्धा ती घाबरत नाही आणि म्हणते की एक मिनिट। तेव्हा सौमित्र मात्र रागाने तिच्याकडे वळून बघतो। ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि ऐश्वर्या म्हणते की नेमकं तुम्हाला म्हणायचे तरी काय? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की नानांना जानकी बहिणींनी नाही ढकललं तर मी ढकललं म्हणून असे तुम्हाला म्हणायचे का? म्हणून ऐश्वर्या खूप ओरडते। तेव्हा सौमित्र तिला म्हणतो की काय ग, नानांच्या बाबतीत मी तुझे नाव घेतले का? नाही ना, मग तू कशाला रिॲक्ट होते? आणि काय ग असे रिॲक्ट होते की जसे तू खरंच काहीतरी केले असे तू होते। तेव्हा ऐश्वर्याची लगेच चेहरा असा पाहण्यासारखा होतो, ती गडबडते। सर्वजण अगदी म्हणजे संशयानेच ऐश्वर्याकडे बघू लागतात, परंतु आता लगेच आईजवळ येते आणि आईच्या मागे लपून म्हणते की आई, अहो बघ ना, यांच्याकडे काही पुरावे नसताना वाटेल तसे आरोप ते माझ्यावर करतात। अगदी सभ्यपणाचे नाटक तिचे चालू होते आणि तुम्ही जरी काही म्हटले तरी मी काही बोलणार नाही। माझ्यावर आरोप करा, काही करा, परंतु सत्य मात्र बदलणार नाही। आणि सत्य तर हेच आहे, जानकी बहिणींनीच नानांना ढकलले आणि हे सर्वांना सुद्धा, आईंना सुद्धा माहिती आहे आणि नानांनी सुद्धा जानकी बहिणीकडेच बोट करून जे काही सत्य आहे ते सांगितले। तेव्हा सौमित्र सुद्धा इतका तडीत जातो आणि जोरात ओरडत म्हणतो की मी सांगतो की जानकी बहिणीने काय केलं। तिने आजपर्यंत फक्त या घरातील माणसासाठी आपला जीव ओवाळून टाकला, स्वतःच्या जीवाकडे तिने लक्ष दिलं नाही। परंतु आज जरी ती घराच्या बाहेर जरी गेली असली तरी सुद्धा तिचा जीव मात्र ह्या घरातल्या मधीच सर्वांमध्ये अडकला। अगं आई, मी या घरात सुद्धा येणार नव्हतो, तिने मला समजावले आणि या घरामध्ये येण्यासाठी तिने मला आग्रह धरला आणि केवळ आई कशासाठी तिने या घरात मला यायला सांगितले माहिती आहे का? केवळ तुझ्यासाठी। अगं नानांसाठी, नानांचे तिचा खरंच किती तिचा जीव आहे। नानांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष व्हायला नको, कारण ऐन दिवाळीचा सण आहे। ऐन दिवाळीत तू एकटी पडू नये म्हणून तिला भीती वाटते। अगं आई, तू कितीही कठोर झाली असली, तू तिचा विचार जरी करत नसली, परंतु जानकी बहिणी मात्र तसं नाही। जानकी बहिणी आज सुद्धा तिचा इतका रागराग केला तरी सुद्धा ती तुझाच विचार करते आणि तुझ्यावर तिचे जीवापाड प्रेम आहे। पण आई, हे तुझ्या का लक्षात येत नाही? तू का असे वागते? तेव्हा सुमित्राच्या जीवाची तळमळ होत असते की नक्की काय करू, कुणावर विश्वास ठेवू, अशी तिची गत होते। तेव्हा सुमित्र म्हणतो की जाऊन दे आई, कुणाशी बोलतो? जिला काही समजत नाही त्या आईशी बोलायलाच नको, म्हणून थोडंसं तो बाजूला होतो। सौमित्राला इतका राग येतो आणि तो रागातच आपल्या रूममध्ये निघून जातो। तर अवंतिका सुद्धा त्याला समजवायला त्याच्या मागे जाते। तेव्हा सुमित्रा तर टेन्शन मध्ये येते की नक्की खरंच काय माझ्या हातून चूक झाली की काय याचं ती विचार करते। चेहरा मात्र अगदी गंभीर होतो, परंतु ऐश्वर्याला खरंच असं वाटतं की सुमित्रा आई नक्की बदलतील की काय आणि जानकी बहिणीला परत घरात घेऊन येतील की काय याची तिला भीती असते। चेहरा पारनं पूर्णपणे उतरून गेलेला असतो। तेव्हा मात्र कोणी काही कोणाशी बोलत नाही, एकमेकांकडे बघत असतात। त्यानंतर इकडे रात्र होते तर ऋषिकेशला काही झोप लागत नसते, ओवीला सुद्धा झोप येत नसते। जानकी तिला प्रेमाने समजावण्याचा आणि झोपी लावण्याचा प्रयत्न करते। ओवीचं ह्या अंगावरून त्या अंगावर चालूच असतं। तेव्हा जानकी विचारते की अगं बाळा काय झाले? तेव्हा ओवी म्हणते की आई, अगं आई, हे बघ ना, खूप बॅड फील होतं। अगं पंखा सुद्धा नाही, खूप गरम होतं आणि हे बघ ना आई, अगं डास सुद्धा चावतात। तेव्हा ऋषिकेश सुद्धा उठून बसतो। जानकी आपल्या प्रेमाने ओवीला समजावते की अगं बाळा, काळजी करू नकोस, बाबा लवकरच या सर्व काही वस्तू घेऊन येतील, आपण त्यांना पंखा आणि गादी आणायला सांगू। तेव्हा ओवी ही म्हणते की आई, पण अगं ही जागा सुद्धा किती छोटी आहे, येथे सर्वांच्या गाद्या कशा मावणार? ऋषिकेश मात्र शांतपणे हे सर्व ऐकतो, त्याला सुद्धा खूप टेन्शन येतं। तेव्हा ओवी ही बाबांना म्हणजे ऋषिकेशला म्हणते की बाबा, अहो तुम्ही काहीच कसे बोलत नाही, खरंच येथे मला शांत झोप नाही लागत, इथे खूप गरम सुद्धा होतं, येथे एसी सुद्धा नाही, पंखा सुद्धा नाही आणि काहीच नाही। म्हणून ओवीची खूप रडरड सुरू असते। अहो बाबा, इथे बेड सुद्धा नाही, किती पाठ दुखते माझी आणि हे बघा डास सुद्धा चावतात। ओवी खूप रडत असते, परंतु ऋषिकेश तरी सुद्धा काही बोलत नाही। ओवीची आणखीन चिडचिड होते, ती जोरात बाबा असे ओरडते। तेव्हा जानकी ही ओवीला म्हणते की ओवी, अगं बाळा शांत, अगं जरा हळूच बोल, सगुना काकी आणि गुलाब काका झोपलेले आहे, त्यांची झोप कशाला ओरडून मोडवते? अगं मी तुला आत्ताच सांगितले की बाबा लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी तुला आणून देतील, तुझ्या सोय व्यवस्थित त्या करून देतील। अगं फक्त थोडासा वेळ दे त्यांना, या सर्व काही वस्तू ते तुझ्यासाठी घेऊन येतील आणि
हे बघ, तू अशी एकटी मुलगी नाही की जमिनीवर झोपते. असे कितीतरी मुली असतात की त्यांना जमिनीवर झोपावं लागतं. त्यासाठी ओवी सगळ्या गोष्टींची सवय माणसाला करून घ्यावी लागते, ती असायला सुद्धा हवी. कळले का तुला मी नेमकं काय सांगते ते? तेव्हा जानकी तर प्रेमाने तिला समजावलं जाते की बाळा, अगं तू माझ्या मांडीवर झोप, मी तुला तसे झोपू का? आणि तसे तुला गोष्ट सांगितल्यानंतर झोप लागेलच. तेव्हा ओवी तयार होते आणि जानकीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. तेव्हा जानकी ऋषिकेशकडे बघत असते आणि ती आपल्या ओवीला आपल्या पदराने अशी हवा सुद्धा घालते. तेव्हा ऋषिकेशकडे बोलण्यासाठी काही नसतंच, कारण त्याच्याकडे खरंच काही पैसे नसल्यामुळे तो अगदी बोलण्यासाठी सुद्धा मजबूर असतो. तेव्हा फक्त जानकीकडे बघत असतो आणि जानकी फक्त ऋषिकेशकडे बघत ओवीला तो आपल्या पदराने हवा घालत असते. तेव्हा ऋषिकेश लगेच बाहेर येऊन बसतो आणि त्याला सर्व काही सुमित्रा आईने त्याचा कसा अपमान केला की अरे ऋषिकेश, तू माझा सावत्र मुलगा आहे, या घरामध्ये तुला कोणताही हक्क नाही. तेव्हा ते सर्व बोलणे आठवत त्याला खूप टेन्शन येतं. तो एकटक अगदी आकाशाकडे बघत असतो आणि तेवढ्यात जानकी ही ओवीला झोपी लावते आणि ऋषिकेशकडे ती बाहेर येते. जानकी त्याच्या शेजारी येऊन बसते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की अगं ओवी. तेव्हा जानकी म्हणते की ती झोपली आता. ऋषिकेश म्हणतो की नक्की का? तर जानकी खुश होऊन म्हणते की हो नक्की. आणि खुश होऊन ती ऋषिकेशला सांगत असते की लहान मुलं भूक आणि झोप यापुढे शरण जातातच. तर ऋषिकेश म्हणतो की हो ना, तेच ते, आणि ते तर मला नकोय. अगं जानकी, आपण त्या परिस्थितीला सामोरे गेले, परंतु ओवीने सुद्धा त्यात सरेंडर व्हावा असे मला नाही वाटत. तेव्हा जानकी म्हणते की अहो तुम्ही असं का विचार करता? अहो ती लहान आहे, तिचं बोलणं तुम्ही इतकं मनाला लागून घेऊ नका. सवय होईल तिला, ती सर्व काही ऍडजस्ट करायचं शिकेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं म्हणजे सवय ही चांगल्या गोष्टीची व्हायला हवी. असलेली श्रीमंती चांगल्या कामासाठी कशी वापरावी याची सवय व्हायला हवी, नाहीतर तडजोडीची किंवा ऍडजस्टमेंटची. आणि तुला आठवते का आपली ओवी जेव्हा जन्माला आली होती तेव्हा आठवते का तुला जानकी? अगं पंचक्रोशीतील सर्वात महाग आणि सर्वात मोठा पाळणा मी तिच्यासाठी आणला होता. अख्खं मुळशी गाव आपल्या ओवीला आणि तो पाळणा बघण्यासाठी आलं होतं. तेव्हा जानकीला हसायला येतं आणि ती म्हणते की हो ऋषिकेश. ऋषिकेशला आठवतो. ऋषिकेश म्हणतो की अगं त्या पाळण्यामध्ये अगदी मऊ मऊ शिवलेली अशी दुपटी होती. अगं त्यावर माझी ही ओवी राजकन्या झोपायची ग. मग त्याच मुलीने आज म्हणावं की बाबा आम्हाला चटईवर झोप येत नाही, त्याचं मला खूप गिल्टी फील वाटतं. एक बाप म्हणून खरंच मी तिच्या इच्छा पूर्ण नाही करू शकत. खरंच मी त्यामध्ये फेल झालो गो जानकी. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, मनाला अजिबात असे वाटून घेऊ नका. अहो मी तुमची परिस्थिती समजू शकता. तुम्ही हे सर्व मुद्दाम नाही केलं, ते तुम्हाला करावं म्हणजे ऍडजस्ट करावं लागतं. सध्या आपल्यावर परिस्थितीच तशी ओढवलेली आहे, तुम्ही तरी काय करणार त्यामुळे. पण माझ्यावर विश्वास ठेवा की हा काळ सुद्धा निघून जाईल आणि चांगले दिवस तर आपले येतीलच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो येतीलच, आणि ते दिवस मीच आणेल. आय प्रॉमिस करतो मी तुला की आपल्या ओवीला मी जास्त वाट नाही बघून देणार. अगं जानकी, आपल्या ओवीचा दिवाळी हा सण खूप आवडता सण आहे, त्यामुळे आपली ओवी दरवर्षीप्रमाणे रणदिव्यांच्या घरात जशी दिवाळी साजरी करायची त्यापेक्षा जास्त चांगली दिवाळी आता यावर्षी सुद्धा ती साजरी करू शकेल. तेव्हा जानकी खुशून म्हणते की हो तुम्ही होत म्हणतात ना, मग अगदी आपल्या ओवीची दिवाळी अगदी आपल्या घरी होते म्हणजे तशी साजरी होईल. परंतु जानकी मात्र बोलायची थांबते आणि परत जानकी सांगू लागते की अहो रणदिव्यांच्या घरामध्ये तिला हवी तशी दिवाळी ती साजरी करत होती. तिला हवे त्या रांगोळ्या, तिला हवे ते कपडे, सर्व काही नवीन नवीन, अगदी ओवी सांगेन तसं डेकोरेशन, सर्व काही ती अगदी मनासारखं करायची आणि सगळं काही जे व्हायचं ते तिच्या मनासारखं व्हायचं. खऱ्या अर्थाने त्या घरातील लक्ष्मी होती. ऋषिकेश, मला सर्व काही समजतं आणि सर्व काही कळतं की तुमचा जीव सुद्धा ओवीसाठी खूप तळमळतो, त्यामुळे ओवीसाठी की होईना पण एकदा विचार करा. अहो आपल्या माणसांची माफी मागून आपण कधीही लहान होत नाही, आणि जर आपण माफी मागितली नाही, आपल्या मनाचा मोठेपणा आपण हा सर्व दाखवून माफी नाही मागितली तर आपण सुद्धा परके होऊ. आणि ऋषिकेश, तोच परकेपणा आपल्याला नकोय. एकदा आईंशी आपण बोलूयात, त्यांना पटवून देऊ की आपली काही चूक नाही, त्यांच्या मनात आपल्याविषयी जे काही गैरसमज झालेले आहेत ते आपण दूर करूयात. म्हणून ती ऋषिकेशला समजावण्याचा प्रयत्न करते की आपण त्यासाठी आपल्या घरात परत जाऊयात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं त्या घरात परत जाण्याचा तुझ्या मनातील हा विचार तू बाजूला काढून ठेव. अगं त्या रणदिवे बाईंनी मला घराच्या बाहेर हाकलले, तेव्हा मी त्यांना दाखवून देईल की हा ऋषिकेश सुद्धा आपल्या नावाशिवाय सुद्धा काहीतरी करू शकेल. तेव्हा गरज मला नाही तर त्यांच्या मुलाला सारंगला आहे. अगं माझ्या मनगटामध्ये अजून सुद्धा बळ आहे, माझ्या बुद्धीला गंज नाही लागलेला. तेव्हा इतके सामर्थ्य माझ्या हातामध्ये असताना मी कशाला त्यांच्या पुढे भीक मागू. अगं जानकी, मिळेल ते काम मी करेल आणि मिळेल ती नोकरी करेल, परंतु माझं नशीब मी सर्वांना बदलून दाखवेन. आणि जानकी, त्यासाठी मला कुणाची साथ नको, फक्त मला माझ्यासोबत तुझी साथ हवी आहे, बाकी काही नको. देशील ना मला साथ? तेव्हा जानकी ऋषिकेशच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते आणि कायम तुम्हाला साथ देईल असे अगदी म्हणजे
प्रेमाने ऋषिकेशला म्हणते, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत असेल. तेव्हा ऋषिकेश खुश होतो आणि त्याला लढण्याची ताकद मिळते जानकीच्या प्रेमातून. तेव्हा तो जानकीला प्रेमाने जवळ घेतो, कारण जानकीच त्याचा खूप मोठा आधार असते आणि त्याची ताकद सुद्धा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गुलाबदादा बाजारातून भाजीपाला घेऊन पिशव्या घेऊन येतच असतात, परंतु आज मात्र खूप उशीर झाला म्हणून काही बडबड करत येत असतात. परंतु आता पिशव्या ठेवतो आणि भाजी लगेच काढून चिरायला घेतो. म्हणजे त्याची स्वयंपाकघरामध्ये लगबग चालू असते की नक्की आता काय करू काय नाही. तेवढ्यात ऐश्वर्याचे मात्र त्या गुलाबदादांकडे लक्ष जाते. गुलाबदादा केव्हा येतात त्याचीच वाट बघून असते. तेव्हा तो कांदा सुद्धा चिरायला घेतो, कारण वेळ जाऊ नये म्हणून तो लवकर तयार करण्याची सुरुवात ठरवतो, कारण आता जानकीच त्याच्या सोबत त्याची तयारी करू लागायला नसते. तेव्हा कांदे चिरण्यासाठी तो सुरी शोधत असतो, परंतु ऐश्वर्या मात्र आपल्या हातात जो रिमोट असतो तर टीव्ही जास्त आवाज करून चालू करून देते आणि जी म्हणजे फळं असतात तर त्यातून ती सुरी आपल्या हातात घेते. गुलाबदादा तर सुरी शोधत असतात, तर ऐश्वर्या हातामध्ये सुरी घेऊन त्याच्या मागून येते. तेव्हा गुलाबदादा ओळून पाहतो, तेव्हा लगेच ऐश्वर्याच्या हातामध्ये ती सुरी असते. तेव्हा म्हणजे गुलाबदादा घाबरतात आणि काय वहिनी असे विचारतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थांब, आणि ती त्याला धमकावत म्हणते की ह्या सुरीने तू भाजी अशी चिरतो म्हणून त्या भाजीवर ती सुरी जोरजोरात मारते. मग आता हेच बघ, तुझ्या लाडक्या दादा वहिनीला तू तुझ्या घरामध्ये आसरा दिला, मग ह्या सुरीने तुझी बोटं साठो की चामडं सोलू. तेव्हा गुलाबदादा खूपच घाबरतात. तेव्हा ऐश्वर्या इतकी चिडते आणि ती सुरी जोरात अशी त्या पाटावर आदळते आणि बोल लवकर असे धमकावत ती गुलाबला म्हणते. तेव्हा गुलाबदादा मात्र रडत हात जोडतात की माफ करा वहिनी, परंतु दादा आणि वहिनींनी या घरासाठी खूप काही केलेले आहे. अहो त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहे, मग तेच आता संकटामध्ये आणि परेशानीमध्ये असताना त्यांना मदत करायला पाहिजे म्हणून मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेलो होतो, आणि ती सुद्धा याच घरातील माणसं आहेत ना, मग तरी सुद्धा तुम्ही का असे त्यांच्याशी वागतात. तेव्हा ऐश्वर्या भडकते. ऐश्वर्या म्हणते की ती या घरातील माणसं होती पण आता नाही, या घरात त्यांना कोणताही हक्क नाही हे तुला कळले असेल, आणि तुला जर या घरात राहायचे असेल की लात मारून तुला या घराच्या बाहेर काढू आणि चुटकी वाजत बोल असे ती गुलाबदादांना धमकावत असते. तेवढ्यात आपल्या गुलाबदादांची बायको सगुना धावतच येते आणि नाही वहिनी असे म्हणून ती पाया पडायला सुरुवात करते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कोण आहेस ग तू, आणि या घरात आलीच कशी, चल निघ इथून. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की वहिनी अहो ती माझी बायको आहे सगुना. तेव्हा मात्र गुलाबदादा सगुनाला विचारतात की काय ग सगुना, तू इथे कशासाठी आलीस. तेव्हा लगेच सगुना म्हणते की अहो तुमच्या दादा आणि वहिनीची तक्रार करण्यासाठी वहिनी साहेबांकडे तक्रार करायला आले, आणि ऐश्वर्याला म्हणते की अहो ते लोक आमच्या घरात आल्यापासून आमचा किराणा मात्र बसा संपायला लागला. तेव्हा गुलाबदादा ते ऐकून सगुनावर ओरडतात की सगुने अगं तोंडाला येईन ते बोलू नकोस, घरी जा, येथे काही म्हणू नकोस. सगुना मात्र काही कमी नसते. सगुना ही गुलाबदादांना उत्तर देते, मी का घरी जाऊ, आणि हे बघा मी तुमच्याशी नाही बोलत, मी तर वहिनी साहेबांशी बोलायला आले होते. तेव्हा गुलाबदादा पुन्हा सगुनावर ओरडतात की सगुने मी तुला सांगितलं ना घरी जा म्हणून. तेव्हा ऐश्वर्या लगेच गुलाबदादांना शांत राहायला सांग. ऐश्वर्या गुलाबदादांना म्हणते की अरे मी आहे ना, मी बोलते ना तिच्याशी, आणि हे बघ तुझी सगुना खरंच खूप गोड आहे. सगुनाची वेणी हातात धरते आणि खरंच किती सुंदर आहे, आणि तरी कशाला तू तिला ओरडतोस असे गुलाबदादांना म्हणते. सगुना तसतशी खुश होत आणि गुलाबदादांना म्हणते की जा तू बाहेर जा आणि झाडांना पाणी घाल, मी माझं काय काम आहे ते सगुनाकडून करून घेते. आणि हे बघ तशाही तुझ्या जानकी वहिनी जेव्हापासून घरातून गेली तर बिचारी ती झाडं सुद्धा सुकलीत, त्यामुळे जा तू त्यांना पाणी घाल. गुलाब मात्र काही तेथून जायला तयार नसतो. तो सगुनाकडे रागाने बघत असतो आणि ऐश्वर्याचा सुद्धा का त्याला खूप राग येतो. डोळे वाचून तो सगुनाकडे बघतो आणि तुला घरी गेल्यावर दाखवतो अशी खुणावत तो बाहेर निघून जातो. गुलाबदादा बाहेर गेल्यानंतर सगुनाही ऐश्वर्याला म्हणते की हे फक्त बायकोसमोरच गुरगुर करत असतात, परंतु त्यांच्या जानकी वहिनी आणि त्यांच्या दादांबरोबर मात्र अगदी गोड बनून राहते. तेव्हा ऐश्वर्या सगुनाला म्हणते की हो का, आणि चल इकडे ये. तर सगुना लगेच ऐश्वर्या समोर येऊन उभी राहते आणि विचारते की काय झाले ते व्यवस्थित सांग. तेव्हा सगुना म्हणते की हो. तेव्हा सगुना ही ऐश्वर्याला म्हणू लागते की अहो हे जरा वेड्यासारखं वागतात, मग त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते, सॉरी. आणि हे बघा त्या मला काही सांगितले नाही आणि त्यांच्या दादा आणि वहिनीला आमच्या घरी घेऊन आले. अहो एकतर आमचं घर इतकं छोटं आहे, ह्या किचन इतकंच आमचं घर आहे, त्यात मलाच आमचा बोजा झेपेना आणि त्यात घेऊन आले 3 माणसांचा ओझा. मग मी असे म्हणल्यानंतर माझी काय चूक होती. मी त्यांना म्हटले अहो हे आता सर्व काही ऐश्वर्या वहिनी बघणार आहेत, सर्व काही या घराचे हक्क वगैरे अधिकार त्यांच्या वतीने चालणार आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्या मनासारखं वागा, त्यांची मर्जी राखा. पण आमचं वेड मात्र ऐकायला तयार आहे, ऐकेल कुठे तर. मग वहिनी तुम्हीच सांगा की आता मी काय करू. तेव्हा ऐश्वर्या मात्र सगुनावर खुश होते आणि म्हणते की हे बघ तुझा नवरा जितका भोळा आहे तितकी तू समजूतदार आहे, अगं स्मार्ट
सुद्धा आहे तर सगुना तसतशी खुश होते। ऐश्वर्या पुढे म्हणते की अगं तू इतकी चांगली असताना सुद्धा तू आता काय करू शकते की तुझ्या नवऱ्याने तू त्यांच्या लाडक्या दादा बहिणीला आपल्या घरात आणून ठेवले, म्हणजे तुमच्या घरात, पण त्यासाठी मात्र तू एक करू शकते। सगुना विचारते की काय, तर ऐश्वर्या म्हणते की मी तुला जे सांगेल ते तू करशील का? सगुना लगेच मोठ्या आवाजात म्हणते की होय, अहो तुम्ही जे सांगताल ते मी करेल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगदी शांत राहून बोल। तेव्हा सगुना म्हणते की हो अहो तुम्ही जशा सांगताल तसेच मी करेल, म्हणजे त्यांचं जे काही आहे ना आमच्या घरात राहण्याचं हे स्थान, मी त्यांना नक्की घराच्या बाहेर काढते। तेव्हा ऐश्वर्या तर हसते आणि म्हणते की हे बघ सगुना, मी तुला आत्ताच म्हटले होते की खरंच तू हुशार आहेस म्हणून, मग असला मूर्खपणा तू करायचं नाही, या दोघांना तू तुझ्याच घरामध्ये राहून द्यायचं। तर सगुना म्हणते की काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी सांगितले ना मग तसेच करायचे, तू त्यांना तुझ्याच घरामध्ये ठेवून घे, परंतु तेथे राहून ते लोक काय करतात आणि काय नाही या सर्व गोष्टीकडे तू बारीक असं लक्ष ठेवून राहायचं आणि जे काही घडेल ते सर्व मला सांगत राहायचं, त्या गोष्टी अगदी सहजपणे माझ्यापर्यंत पोहोचवत राहायच्या, शब्द माझ्यापर्यंत आला पाहिजे, म्हणून जो तेथील कांदा असतो तो सगुनाच्या अंगावर फेकते, तर सगुना लगेच तो कांदा झेलते। ऐश्वर्या म्हणते की जमेल ना तुला? तर सगुना ही खुश होऊन तयार होते आणि हो वहिनी मला जमेल असे म्हणते। सगुना म्हणते की हो आरी, पिताळ्याला जरी ऐकायला आले नाही परंतु सगुनाला मात्र सर्व काही ऐकायला येईल आणि ही सगुना मात्र तुम्हाला शब्द ना शब्द सांगत राहील। आणि आता जी काही घडलं त्याची खबर तुम्हाला देऊ का? अहो जेव्हा मी सकाळी बाहेर घरातून निघत होते तेव्हा ऋषिकेश दादा जानकी बहिणीला सांगत होते ते कुठे बाहेर नोकरी शोधायला जाणार आहेत म्हणून। ते ऐकून तर ऐश्वर्याच्या अगदी मनासारखी खबर तिला मिळते। तेव्हा ते हातामध्ये जे ॲपल फेकलेले असते तर ते खात सगुना म्हणते की येते मी आणि तिच्या तोऱ्यात निघून जाते। तेव्हा ऐश्वर्या विचार करते की ऋषिकेश नोकरी शोधतोय आणि काम शोधायला गेला का? ठीक आहे ऋषिकेश, तुझं काम तमाम मात्र मी करते, मी असेपर्यंत तुला मुळशीमध्ये कोण नोकरी देते ते मी पाहते। त्यानंतर ऋषिकेश खरंच काम शोधण्यासाठी एका कंपनीत येतो आणि त्या एका मॅनेजरच्या ऑफिसमध्ये येऊन मला नोकरी हवी आहे असे म्हणतो। तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की अहो रणदिवे साहेब, काय नोकरी? तुम्ही नोकरी करणार? नोकरी करण्याची तुम्हाला काय गरज आहे हो? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो मला खरंच नोकरी करण्याची खूप गरज आहे, मी आता फक्त तुम्हाला इतकेच सांगू शकतो की माझ्या गरजेसाठी मला ही नोकरी करायची। तेव्हा मॅनेजर साहेब विचारतात की मग पगार? अहो तुम्ही तर मुळशीचे इतके मोठे आसन आहात आणि नानासाहेब रणदिवेंचे वारस सुद्धा आहात, अहो तुम्ही महिन्याला जितकं काही कमवता तेवढे आमच्या एम्प्लॉयचे वर्षाचे पॅकेज आहे, त्यामुळे आम्ही मात्र तुम्हाला इतका पगार नाही देऊ शकत। तेव्हा ऋषिकेश त्यांच्यासमोर हात जोडतो आणि साहेब मला एवढा पगार नकोय असे म्हणतो, मी फक्त ऋषिकेश आहे असे समजा, रणदिवे नाव माझ्या समोर लावू नका आणि माझ्या मागे कुणाचा वारसा आहे हे प्लीज तुम्ही विसरून जा, तुमच्या एम्प्लॉयला तुम्ही जितका पगार देता तितकाच पगार तुम्ही मला सुद्धा द्या, मग तर तुम्हाला चालेल ना आणि ही नोकरी मला मिळाली असे मी समजू का? तेव्हा ते साहेब म्हणतात की सॉरी, मी तुम्हाला जरा स्पष्ट सांगतो, मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत, वाईट वाटून घेऊ नका, मी तुम्हाला सांग तुमच्या घरातील काही गोष्टी ह्या बाहेर आल्या। तेव्हा ऋषिकेश विचारतो की कुठल्या गोष्टी? तेव्हा ते साहेब म्हणतात की आम्हाला असे कळले प्रॉपर्टीसाठी तुमच्या बायकोने नानासाहेब रणदिवे यांना जिन्यावरून ढकलून दिलेत। तेव्हा ऋषिकेशचा राग अनावर होतो। ऋषिकेश म्हणतो की हे सर्व खोटं आहे, तुम्हाला ज्याने कोणी हे सर्व सांगितले ते सर्व खोटे आहे, माझ्या बायकोने काही असे केलेले नाही, सर्व काही आरोप तिच्यावर खोटे होतात। तेव्हा ते साहेब म्हणतात की हे बघा ऋषिकेश सर, तुम्हाला खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला माहिती असेल, पण जर अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला जर नोकरीवर ठेवले तर नाहक अशी चर्चा होईल, बाहेर नको ती चर्चा सुरू होईल आणि आमच्या कंपनीची रेप्युटेशन खराब होईल। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, पण त्या अगोदर मला एक गोष्ट सांगा की आमच्या घरातील इतकी खाजगी गोष्ट तुम्हाला सांगितलीच कोणी? तेव्हा मात्र ते साहेब बोलायला तयार नसतो की नक्की कोणी सांगितले ते। ऋषिकेश मात्र विचारत असतो की सांगा कोणी सांगितले तुम्हाला हे सर्व, आणि जरी तुम्ही नाही सांगितलं तरी सुद्धा त्याचं नाव मला माहिती आहे, पण सर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज जी लोक माझ्यावर हसतात, माझ्या जखमेवर मीठ चोळतात, त्यांना मी नाही तर माझी वेळच उत्तर दे। तेव्हा ऋषिकेश आपली फाईल घेतो आणि रागाने तेथून निघून जातो। तेव्हा मॅनेजर साहेब लगेच फोन करायला घेतो आणि सयाजीरावांना फोन करतो की ऋषिकेश येथे नोकरी मागायला आले होते, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना नोकरी नाही दिले आणि हे बघा, जर आम्ही तुम्हाला खुश ठेवलं तरच तुम्ही आम्हाला खुश ठेवता, त्यामुळे आपल्यात जे काही कॉन्ट्रॅक्ट झालं त्याकडे लक्ष द्या बघा जरा। तेव्हा सयाजीरावांनी ही ऋषिकेशला नोकरी न देण्यासाठी मॅनेजर सोबत ही डील केलेली असते, म्हणजे चहूबाजूनी ऋषिकेशला अडवायचं असतं, मुळशीत त्याला कुठेही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून नोकरी मिळून द्यायची नसते। त्यानंतर इकडे जानकी ही सगुनाच्या घरामध्ये स्वयंपाक करते आणि तेवढ्यात पोळ्या करत असताना
ओवी धावतच येते, आई असे म्हणते, परंतु त्या पोळ्यांचा वास मात्र खूपच छान आलेला असतो। तेव्हा ओवी म्हणते की वाव, खरंच आई किती मस्त असा वास येतो, आई तू काय बनवते? तेव्हा जानकी म्हणते की काय बनवतेस ओळख बरं। तेव्हा जी भाजी म्हणजे बटाट्याची भाजी ती बनवत असते। तेव्हा ओवी म्हणते की तू बटाट्याच्या चकल्या बनवतेस? तेव्हा जानकी म्हणते की हो, आमच्या ओवीला आवडतात ना, म्हणून मस्त अशा खमंग मी बटाट्याच्या चकल्या बनवते। तेव्हा ओवी म्हणते की अगं पण आई तू केर सुद्धा काढला, झाडांना पाणी पण घातलंस, कपडे सुद्धा वाळत घातले आणि आता हे पण करतेस, मग आई तू का करतेस एवढं सर्व? तेव्हा जानकी खूप प्रेमाने आपल्या ओवीला समजावते की अगं बाळा, हे जरी गुलाबदादांचं घर असलं तर आपण ह्याच घरात राहतो की नाही, मग लहान असो किंवा मोठं असो, घर हे घरच असतं। आणि हे बघ ओवी, घर म्हणजे नुसती वास्तू नसते, ते एक फिलिंग असते। अगं आपण जेथे राहतो ते घर बनतं, मग आपल्याच घरामध्ये काम करायला कसली लाज आली? आणि त्या दोघींच्या मायलेकींच्या गप्पा चालू असताना सगुना येते। सगुनाला सुद्धा स्मेल येतो। सगुना विचारते की काय, कसला वास येतोय? ओवी तर खुश म्हणते की काकी अगं तुला सुद्धा खरपूस वास येतोय ना? तेव्हा जानकी म्हणते की अगं मी बटाट्याच्या काचऱ्या बनवल्यास, ओवीला आवडतात ना, आणि हे बघ सगुना, वरण भात फुलके वगैरे सर्व काही मी करून ठेवले। तेव्हा सगुना लगेच ऐश्वर्याच्या सांगण्यावरून मात्र जानकी वहिनीवर भडकते आणि मला न विचारता कशासाठी केलं हे सर्व, आणि यांच्या आई सुद्धा अशाच करायच्या, म्हणजे गुलाबदादांच्या मी जरा बाहेर गेले की लुडबुड करून सर्व काही करून ठेवायचे। हे सर्व जे काही केलं ना ते मला अजिबात पसंत नाही। तेव्हा जानकी आणि ओवीला वाईट वाटतं। जानकी म्हणते की सॉरी अगं, मला माहिती नव्हतं, तुला नाही आवडणार म्हणून मी नसतं केलं, अगं मी फक्त तुला मदत व्हावी म्हणून इतकं केलं होतं। तेव्हा सगुना रागाने म्हणते की काय मदत केली आणि व्हा इकडे, आणि जानकीने जो काही स्वयंपाक बनवलेला असतो तो लगेच ती उचकून पाहते, भाजी चपाती भात डाळ, आणि अहो हे सर्व तुम्हाला कोणी करण्यासाठी सांगितले म्हणून जानकीवर ओरडते। अहो हे आम्हाला नाही परवडत, कारण रात्रीच्या डाळीत आम्ही कांदा कापून टाकतो आणि शिळा भात तर फोडणी करून खात, काय तुम्ही? तेव्हा जानकी म्हणते की सॉरी ग, मला खरंच या गोष्टीची कल्पना नव्हती, अगं यांच्याकडे थोडेसे पैसे होते म्हणून त्यांनी ते सामान भरले म्हणून हे स्वयंपाक मी केला होता। अगं तू सुद्धा कामामध्ये खूप बिझी असते, तुझ्या मागे सुद्धा खूप काम असतात, म्हणून तुला काहीतरी थोडीशी मदत व्हावी म्हणून मी हे सर्व केले, अगं मला तुला भार द्यायचा नव्हता। तेव्हा सगुना म्हणते की भाराचा प्रश्न नव्हता, पण मला विचारल्याशिवाय येथे मात्र लुडबुड करू नका आणि तुमचा राग मान तुम्हीच राखा, कशासाठी घालवतात? तेव्हा जानकी आणि ओवीला खूप वाईट वाटतं आणि त्या सगुनाकडे बघत असतात। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी ही खुश होऊन ओवीला खुश करण्यासाठी म्हणते तुझे बाबा तुला नवीन फ्रॉक सुद्धा आणणार आहे, दिवाळीसाठी खूप काही फटाके आणि स्वीट सुद्धा घेऊन येणार आहे। तर तशी ओवी खूप खुश होते। त्यानंतर इकडे ऋषिकेश दिवसभर नोकरी म्हणजे शोधत असतो, कुठेही गेले तरी तो नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्येक ठिकाणी त्याला त्या ऐश्वर्या आणि सयाजीरावांच्या सांगण्यावरून नोकरी नाही भेटत। एका हमालीचे सुद्धा तो काम करायला जातो, परंतु तरी सुद्धा तो मालक तेथे म्हणतो की माफ करा साहेब, मी तुम्हाला ही नोकरी नाही देऊ शकत। तेव्हा तो रिकाम्या हात पावलांनी घरी अगदी टेन्शनमध्येच येत असतो, परंतु जानकी आणि ओवीला वाटत असतं की नक्की आता ऋषिकेशला नोकरी मिळेल। तर ओवी खुश होऊन म्हणते की आई म्हणजे या वर्षीची दिवाळी सुद्धा माझी अगदी मजेत जाणार, म्हणून ओवी आनंदाने उड्या मारते। दोघी आनंदाने गिरक्या घेत असतात, दोघी सुद्धा खूप खुश असतात। तर जानकी ओवीला जेव्हा आपल्या जवळ घेते, परंतु जानकीच्या डोळ्यात मात्र हे पाणी येतं। त्यानंतर इकडे रिकाम्या हाताने मात्र आपला ऋषिकेश येत असतो, अगदी नर्वस असतो, परंतु अचानक त्याला एक चमत्काराने संधी चालून येते, म्हणजे कुस्तीची जी काही स्पर्धा असते। तर एका रिक्षामध्ये अनाउन्स करून सांगितले जाते की खुश खबर या